कोरोनाचं पिल्लू पाहिलं का असं कोरोनाचं पिल्लू त्याच्या आईला असं पित. अरे नाही 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 नाही, पण कोरोना आहेच. आता एवढी लोक कीर्तनाला बसलेत, 80% लोकांना मास्क नाही. नाही नाही, उताटली लोक. मला कोरोना होणार नाही या घमेंडीत राहू नका. ज्याला झालं त्याला भेटा. तुम्हाला वाटतं हे नाही. पूर्वी माणूस शिकला की माणसं म्हणायचे सच शिकला. आता शिकला का माणसं म्हणते बाजू सरक, बाजू सरक, नाही तर 3.5 लाखाला माझ्या ठोकशील, सरक बाजूला. आता नाही. आणि पाया पडून सांगतो, कोरोना हा होत नाही या घमेंडीत राहू नका. पथ्य थोडे तो आणि लक्षणही थोडीच आहेत. थंडी येणं लक्षण आहे, ताप येणं लक्षण आहे, वास न येणं लक्षण आहे. औषधं सुद्धा 3च आहेत ना. सॅनिटायझर वापरणं औषध आहे, मास्क वापरणं औषध आहे, अंतर ठेवणं औषध आहे. झाल्यावर कळतं. 1.5 तास प्रियशी प्रियकराबरोबर येड्या बाबळीत बोलत होती. 1.5 तास तू माझाच आहे, तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझ्या पायात पाय, तू माझं हृदय फाडून पाय, मीच आहे, तुझीच आहे. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. उलट तिकडं मी आता निगेटिव्ह वाल्याला मेसेज टाकीते, तू उलट पॉझिटिव्ह तिकडं. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाइन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. जन सुखाचे मधले बसलेले पोरं त्यांना यायला रस्ता ठेवा. आणि तिथं जागा नसली तिकडे वरती जागा बरीच मोकळी आमच्याकडे या काही वर. पण ते मध्ये विषम न करू. आता ते जाणकार ऐकणाराचा मूड खराब होतो, त्याला मजा राहत नाही. एकदा ऐकणाऱ्यांना करंट लागला ना तो तुटला नाही पाहिजे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. कडवे 4 आहेत. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. पण गाथा माणसालाच का, त्याला 14 कारणं चाललेत आपले. बसा तिथं खाली बसा. ते कॅमेरे जवळचे सगळे खाली बसा. बसा खाली. तिथं कॅमेरेवाले सुद्धा खाली बसा. बसा खालीच बसा. तुम्ही तुमच्यामुळे मागच्याला अडचण होती. बसा खाली. ते कठीण राहती मंडळी ती. ते 2 तास कीर्तन नेणार आता, पण अख्खं नाही टाकणार युट्यूबला. माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं का तेवढंच टाकणार. हा, म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी. पैसे कमावणार ते आणि टोकणार आपल्या. विठाल आता विक्षेप न करू म्हणते. हात इथं आलो आपण. आता करंट लावून दिलाय तुम्हाला. 14 गोष्टी माणसाकडे आहे. माणसाला गाथा का. 1 हात. आता त्याला 3 शब्द आहे. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. दान करीत जा, दान करीत जा. आणि जी माणसं गरीबाला दान करतात ती माणसं मोठ्यापणे सुखी होतात. ज्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं ते एका कीर्तनकाराचे चिरंजीव आहेत. 1 2 ते एका शेतकऱ्याचे चिरंजीव आहेत आणि गरीबाच्या आशीर्वादावर आमदार आहेत. आणि माणूस हा कुणाच्या तरी आशीर्वादाने मोठा होत असतो. उगाच छाताळ झोडून जगायचं नाही. गपचिप राहा. आतापर्यंत सासऱ्याच्या कृपेवर कोणी बंगला बांधला नाही का, मिवणीच्या बंगल्यावर कोणी 4 चाकी घेतली नाही.
आशीर्वाद नाही नाही. कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला 4 गोष्टी लागतात. 1, प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, प्रयत्न चांगले पाहिजेत. 3, कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. आणि साधू संतांची कृपा पाहिजे. मोठा होऊ शकत नाही. कपाट भर नोट आहे काहींच्या घरात. कपाट भर कपाट हात ठेवून मेले, डोळे वासून मेले, चोर परत गेले. काहींना झोपायच्या गोळ्यात. झोप रे बाबा झोप. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काहींना इस्टेट मोकार आहे. एकच पोरग इतकं जाड, सुई मोडली त्याच्या दंडात. डॉक्टर म्हणला याच्या मापाची सुईच तयार झाली नाही. काही माणसं हा विनोद समजू नका. पवार साहेबांचं प्रारब्धच उत्तम आहे की चांगल्या घरात जन्माला येणं. कीर्तनकाराचा पोरगा आमदार होणं म्हणजे आमच्या सगळ्या संप्रदायाची शान होणं. नाही तर कीर्तनकारांचे पोरं जवळजवळ लव्ह मॅरेज करून बिघडेलच राहत. खरं आहे खोटं काय? नाही नाही. पण महाराज त्याचं उत्तर ऐकायचं आणि पुढे चालायचंय. दान आणि गरीबाला मदत करायचा. श्रीमंताला नका करू. श्रीमंताला काय करतो? रोग आहे त्याला. काय करतो? जेवायला आलं का? मी वांग खात नाही. तू येऊ नको खाऊ नको. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, गरीबाच्या बायकांना जेवायला बोलवायचं. श्रीमंताच्या बायकोला अजिबात जेवायला बोलवायचं. ती दरिद्रीचे बोलून काय करता? मी भात खात. तू येऊच नको. याला भात खाती मरती. त्याच्यापेक्षा तुम्ही गरीब भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेलं तिला बांधून द्या. तिच्या मुलांनी जर ते सोडलं तर त्यांच्या गालावरचं हसू हा पांडुरंग प्रसाद असेल. गरीबाला मदत करायला शिका. लग्नात आमच्यासारख्या भामट्यांना फेटे बांधण्यापेक्षा आचार्याला मंडपावाल्याला बांधा. आम्हाला काला बांधता? आमच्याच पुरी पळून गेल्या आणि तुमचे केव्हा शोध लावायचे? आमच्याच आम्हाला व्हॉट्सअपला सापडणं ऍप बदलावा लागला तेव्हा सापडली गुड्डी. कधी ध्यानात ठेवायचं, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. ह्या माणसाला गरीबाचाच आशीर्वाद आहे. हात दान करीत जा. 2, बोलणे आणि नीट बोलत जा. नाही तर बोलूच नका. एखाद्याने गाडी घेतली ना, हप्त्यावर घेतली असं, तू गप ना. पण तुला काय करायचं काय? माळीत म्हणी 108च का? आम्ही 908 घालू. तुला काही तकलीफ आहे का? कीर्तनकार कंबर का बांधतो? तो मुंडका बांधील. तुला काय करायचं? नीट बोला. माळीत म्हणे 108च का? आम्ही विचारलं का तुला दारू पिताना डोळे का झाकतो? विचारलं का दारू पिताना डोळे का झाकतो? तोंड वाकडं तिकडं का करतो? थुकत बाहेर का येतो? चांगला पायजामा का खराब करतो? विचारलं का? आम्ही विचारलं का तुला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो? यत्ता उकना उगाना का करतो? बदामचा मुका का घेतो? विचारलं का तुला? चांगलं बोलावं. कसं बोलावं? 13वा अध्याय. मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणे. ओ देह देवाचे कारणे. देह देवाचे कारणे. माणसाला 14 गोष्टी 14 गोष्टी शिकायच्या आणि मग पुढे यायचंय. हात दान करा. आणि पाया पडून सांगतो, 2021ला सगळ्या आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी एक काम करा. जेवढे मोबाईल तुमच्या घरात जुने असतील तेवढे गोळा करा. ते मोबाईल रिपेअर करा. आणि जी गरिबाची मुलं ऑनलाईन शिकतात त्यांना देऊन टाका. सगळ्यात कल्याणाचं काम. नाहीतरी तो मोबाईल तसाही पडलेलाच आहे. देऊन टाका. 100-200 रुपये जातील. पण एका गरीबाच्या मुलाला जर मोबाईल दिला आणि तो जर 10वी सुटून भविष्यात सुखी झाला तर त्याच्या आशीर्वादावर तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि आशीर्वाद गरीबाचेच घेत जा. आणि गरीबाच्या आशीर्वादात देव आहे. गरीबाचा आशीर्वाद होता म्हणून तर गरीब श्रीमंताला भेटायला गेला तर नगरी सोन्याची कमवून आला. गरीब भेटायला गेला
की ज्याला पोहे बांधायला फडके नव्हतं तो गरीब जगाच्या बापाला भेटायला गेला तर अख्ख्या नगरीला सोन्याचं करून आला. गरीब स्त्री भेटायला गेली, उष्टी बोरं खाऊन आली, जगाच्या बापानं बोरं मिटकं मारू मारू खाली. कन्या खाल्या विदुराच्या, बोऱ्या खाली शबरीची, पोहे खाली सुदाम्याची. गरीबाच्या बाबतीत प्रेम आहे, श्रीमंताच्या नाही. श्रीमंतांना काही गरजच नाही. नाही, हात एक, बोलणे दोन, दोन झाले आताशी. हे आणि हसणे तीन. 8 महिने तुम्ही हसेल नव्हते, बधीर झालते बधीर. आज जरा मोकळे झाले नाही, नाही तर 8 महिने. अरे तू काय पॉझिटिव्ह निघला का काय, तुला काय झालं? आणि हसणे ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्यानं हसतात ती निरोगी असतात, आणि जी गालात हसतात गद्दार असतात. आणि काही माणसं इतकी दरिद्री आहेत, हसतच नाही. त्यांना इंजेक्शन मारलं तर ते कणात्या पण हसत नाही. हस ना, तुला काय रोग झाला का? महाराज हा ए हसत जा. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, हसण्याने माणसं समाधानी राहतात. माझं म्हणणं नाही, भागवतातला पुरावा आहे. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडोनिया, प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. बुद्धी वाढते, हसत जा. तुम्ही 10 महिन्यापूर्वी डॉक्टरकडे जर गेले तर एकच दणका होता, तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या. कोरोना आल्यापासून पांढऱ्या पिशी गेल्या कुठं? तुम्ही शोध लावा. बसलेल्या कोणत्याही माणसानं मला सांगावा का या 10 महिन्यात माझ्या पिशी वाढल्या होत्या, त्याचं डॉक्टर बिल देईल मी. पिशीच वाढलं नाही, नाही तर डॉक्टर का गेलं, पहिला दणका झोपा. उभ्यानं काही नाहीच, झोपा. आणि झोपलं, तोंड वासवा, दात वासवा. ओढून धरा, मोकळं सोडा. धरा ओढून, सोडा मोकळं. पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, महक पहा. काय होतं तुम्हाला? आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का? काय होतं? लगेच कागद आणि पेन. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परादिशी परत या. या 10 महिन्यात पांढऱ्या पिशी गेल्याचं कारण आहे का? या 10 महिन्यामध्ये पिठलंच मिळालं पण सकस मिळालं, ज्वारीची भाकरी मिळाली पण सकस मिळाली. बाहेरचं खाणं बंद झाल्यामुळं रक्तपेशी कमी व जास्तचा प्रश्न मिटला. यावर आपलं मत काय? 8 महिने लोक हायवेला जेवलेच नाही, घरातच जेवले, पिठलं भाकरच खाली. त्याच्यामुळे झालं काय? रक्तामध्ये डेव्हलपमेंट ऑफ हिमोग्लोबिन, त्यासाठी लागणारे जे मिनरल आहेत, क्षार आहेत, विटॅमिन आहेत, ते त्याला मिळाले. आणि योग्य विटॅमिन मिळाल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन क्लिअर झालं. अटॅकचं सुद्धा तसंच झालं. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, मानसिक तणाव आहे. आणि प्रत्येक माणूस तणावात आहे. माया सगट बसलेली जेवढी माणसं आहेत माया पुढे स्टेजवर खालीवर सगळे सगळे तणावात आहेत. प्रत्येकाला टेन्शन आहे, टेन्शन. प्रत्येक माणूस, काहींना लग्न जमानं याचं टेन्शन आहे, काहींना जमलं ती राहिणं याचं टेन्शन आहे, राहिली तिला पोर व्हायनं याचं टेन्शन आहे, झालं ते जगानं याचं टेन्शन आहे, जगलं त्यानं आपल्यालाच हाणलं त्याचं टेन्शन आहे. टेन्शन आहे. हा विनोद नाही. लग्नासारख्या ठिकाणी सुद्धा काही पोरं प्रसन्न बसत नाहीत, दरिद्री खुर्चीवर. 10वीलाच मला हा म्हणली होती, 10वीलाच मला हा म्हणली होती. टेन्शन आहे. आणि सगळ्या माणसांना टेन्शन काय येतं त्याचं उत्तर आहे का? आहार सकच नाही. ॲबिलिटी ऑफ, परत वाक्य लिहूनच घ्या. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स. प्रत्येकाचा मेंदू समान आहे पण तिची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी आहे. अटॅक
काही पोहे खाता खाता गेले चमच्या तोंडात तसाच, आणि काहींना अख्खं गाव कटाळलंय. पडेल पठ्ठ्या 110. उलटे पाहुण्याने फोन केला, कस काय म्हणले, हाय अजून मरण. हा विनोद नाही, निरोगी शरीर हीच भगवंताने दिलेली खरी देणगी आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3 झाले. आत्ताशी 11 राहिले अजून. हात 1, बोलणे 2, हसणे जागरी. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4. सगळे प्राणी आडवेत, एवढाच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. ही अवलाद दिसाय सरळ आहे, वागायला आडवी आहे. माळ घाल, टिकल का, भुकतो कशाला, घालू नको ना. एखाद्यानं गाडी घेतली, कंपनी खास नाही, जळकाट जळकाट. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5. आनंद फक्त माणसालाच होतो. आता त्याचे आनंदाचे प्रकार ऐका वारकरी मंडळी. आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, प्रेमानंद, ब्रह्मानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आला आनंद, पण कशाला आला? तू काय पाणी मारून कापूस काय आला का? कशाला आलाय? करोडो रुपयाच्या शरीराचं केवळ 35 रुपयाच्या बाटलीनं मातेरे करून संसार उद्ध्वस्त करायला आपण जन्माला आलो. ज्या ईश्वरासारख्या आईनं आपल्याला जन्माला घातलं, तिला दुसऱ्याच्या दारामध्ये 8 रुपये किलोनं कापूस शेतायला जाण्याची वेळ यावी. फाटक्या धोत्र्याला बापानं 12 तास दुसऱ्याच्या शेतात काम करावं, इतके यासाठी आलो का आपण? का जन्माला आलोय? याचं उत्तर शोधा, आनंद सापडेल. का आलोय? जी 10वीची फी भरायची म्हणून माझ्या आईनं गळ्यातलं मोडलंय, 12वीची फी भरायची म्हणून माझ्या बापानं बोकड विकलाय. आयुष्यामध्ये आईबापांनी कष्टच करून शिकवलंय ना. आम्ही व्यसनातच जर आयुष्य घालायला लागलो, नवीन वर्षाला संकल्प करतानाच निर्व्यसनी बनाल तर देव व्हाल. 3रा अध्याय असं सांगतोय, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीती झेल. अरे अज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. का दारू प्यावी? श्रीमंत सुद्धा माणसं सगळे झोपल्यावर दारू पितात, उलटी भारीतली पितात. का? टेन्शन. अरे रॉकेल पे, टेन्शन गायब. दारू कशाला पितो बावळाटा? इंडोसल्फान पे, टाटा पेट्री पे, निरा 71 पे. चाल, तुला लय लोड आला ना, राऊंड अप पे चाल. कशाला दिसीन भिशी पियत बसतो? भंगार कशाला पेतो? स्टँडर्ड पे. टेन्शन आलं तुला का रे? वा, ती मॅच एक दुसऱ्या संघ गेली, जाऊ दे. असे 3 जण मेले, तू चौथा आहे, मरतो का तू? हलकट क्वालिटीचं. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं? आपण आभार गवार आहेत का? 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहे आपण. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. 15 पिऊन कोणाचे तरी बुट खाणार रक्त आहे का आपलं? चड्डीत काय मोतो तो वखतो काय ना, बावळाचा सारखा करतो. बायकोनं हाणलं तरी डोळे लाल करतो तू. हा आपण काय भंगार भंगार आहे काय? वाघ फाडला होता संभाजीनं, त्या मातीतली माणसं आहे आपण. इथं रेडा वेद बोललाय. अरे रेड्याची टाप नाही झाली नाही म्हणायची, आणि भिंतीची टाप नाही झाली नाही चालायची. आपण का बावळाट आहे का? अरे इथं पाण्याची टाप नाही झाली गाथा बुडवायची, तर दुसऱ्याचं काय? पाण्याची टाप नाही झाली गाथा बुडवायची. अरे न्याळ्याला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपान काका मुक्ताबाई समोर रेडा रडला. आणि रेडा रडताना काय म्हणतो माहिती का? अरे मी होतो कोण आणि झालो कोण? अरे मी पखाल वाहणार आहे, माझ्या खालीवर पाणी वाहणार आहे. नाही चाललो तर मला हाणतात आणि चरायला सोडून देतात, चारा घालत नाही.